आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी रोहिणी वालखडे। स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत। चर्चा तर होणारच। लोकसभा निवडणुकीत देशी विदेशी दारूच्या विक्रीने जोर पकडला असतानाच उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी हातभट्टी दारूच्या साठ्याचा तब्बल 22 रबरी ट्यूब जप्त केल्या आहेत। या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या माणेरे गावात एका इसमाने त्याच्या घरासमोर हातभट्टी दारूचा बेकायदा साठा विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा झेंडे, उपनिरीक्षक गणेश तोरगल, गिरीश गायक, संतोष धाडवे यांनी पथकासोबत माणेरे गावात धडक दिली असता नितीन फुलोरे याने त्याच्या घरासमोर हातभट्टी दारूचा तब्बल 22 रबरी ट्यूबमध्ये साठा करून ठेवल्याचे निदर्शनास आले। नितीन फुलोरे याला अटक करून साठा जप्त करण्यात आलाय। या साठ्याची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली आहे। आकाश सहाणेसह निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।